हाय स्टुडंट्स, आज आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हा टॉपिक स्टार्ट करण्याआधी आपल्याला याचा सिलेबस समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण स्टेट बोर्ड टेक्स्टबुक आणि एनसीईआरटी टेक्स्टबुक रेफर करतो त्यावेळी बरंचसं कन्फ्युजन होतं. अँड इट इज बिकॉज in NCERT syllabus this topic electrostatic is included in the class 12th book. क्लास 12 फिजिक्सचे जे 2 व्हॉल्यूम्स आहेत त्यातल्या फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये आपल्याला हा इलेक्ट्रोस्टॅटिक सेक्शन्स बघायला मिळतो. आणि या सेक्शनचे परत एनसीईआरटी बुक मध्ये 2 चॅप्टर तयार केलेत. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक सेक्शनचे जे 2 चॅप्टर आहेत ते एनसीईआरटी मध्ये असे आहेत. इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड हा फर्स्ट टॉपिक आहे 12th सिलेबस मधला एनसीईआरटी. And the second topic in the NCERT syllabus 12th syllabus is electrostatic potential and capacitance. असे 2 टॉपिक एनसीईआरटीच्या बुक मध्ये आहेत या सेक्शन साठी. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये काय केलंय, दिस फर्स्ट टॉपिक इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड इज इन्क्लुडेड इन द 11th सिलेबस. स्टेट बोर्डच्या 11वी मध्ये हा फर्स्ट टॉपिक इन्क्लूड केलाय. अँड दिस टॉपिक इज इन्क्लुडेड इन दी 12th सिलेबस. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये 12th बुक मध्ये आपल्याला हा टॉपिक बघायला मिळतो. म्हणजे काय केलंय तर एनसीईआरटी मध्ये हा कंबाइंड दोन्ही टॉपिक 12th मध्ये आहेत. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये काय केलंय, फर्स्ट टॉपिक आहे तो 11th मध्ये आपल्याला इन्क्लूड केलाय आणि सेकंड टॉपिक जो आहे तो आपल्याला 12th मध्ये दिलेला आहे. त्यामुळे जरा सिलेबस व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण 11th मध्ये काय स्टडी करणार आहोत आणि 12th मध्ये काय स्टडी करणार आहोत. सो इन 11th क्लास we are going to discuss about this topic. आता इथं टेक्स्टबुक मध्ये स्टेट बोर्डच्या या टॉपिकचं टायटल इलेक्ट्रोस्टॅटिक असंच आहे. एनसीईआरटी मध्ये या टॉपिकचं टायटल काय आहे, इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड. अँड इन दिस टॉपिक वी विल डिस्कस अबाउट these टर्म्स लाईक इलेक्ट्रिक चार्ज, व्हॉट इज चार्ज, इट्स डिफरंट प्रॉपर्टीज. देन वी विल डिस्कस अबाउट कुलॉम्स लॉ. कुलॉम्स लॉ मध्ये आपल्याला सांगितलं इलेक्ट्रिक रिपल्शन अट्रॅक्शन फोर्स बद्दल सांगितलंय. इलेक्ट्रिक फील्ड थोड्या टर्म्स आपल्याला माहिती आहे त्या. इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्या डिफरंट प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिक डायपोल सिमिलर टू मॅग्नेटिक डायपोल, देयर इज अन इलेक्ट्रिक डायपोल ऑल्सो, त्याच्या काही कंडिशन्स आहेत. देन इलेक्ट्रिक फ्लक्स एक नवीन कन्सेप्ट असेल तुमच्यासाठी. इलेक्ट्रिक फील्ड जशी असते त्याच टाइपमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि या फ्लक्सशी रिलेटेड एक थेरम आहे गॉस थेरम और गॉस लॉ म्हणतो आपण याला. एवढा सिलेबस आपण 11th मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि 12th मध्ये याच इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो हाफ सिलेबस आहे तो आपण 12th मध्ये डिस्कस करणार आहोत. काय सिलेबस आहे, फक्त सिलेबस लक्षात तरी ठेवा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी या डिफरंट कंडिशन्स आहेत. आणि त्यानंतरचा एक वेगळा सेक्शन आहे डायइलेक्ट्रिक्स, कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर. कॅपॅसिटरशी रिलेटेड ज्याला आपण कॅपॅसिटर किंवा त्याचा कॅपॅसिटन्स असंही म्हणतो आपण. या टाइपमध्ये कॅपॅसिटरच्या सगळ्या कन्सेप्ट इथं जो मेन पार्ट आहे याचा कोर पार्ट या टॉपिकचा, हा सगळा सिलेबस आपण 12th मध्ये डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक. तुम्हाला 11th मध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत हा सिलेबस तरी ऍटलीस्ट इथं व्यवस्थित लक्षात आला असेल. ओके, नाउ इन स्टेट बोर्ड बुक द टायटल ऑफ दिस टॉपिक इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हा सेक्शन आहे एक. मग व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक, कशाला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक सेक्शन म्हटलंय, त्याच्या नावातच आहे. यामध्ये 2 वर्ड आहेत, इलेक्ट्रो आणि स्टॅटिक्स. नाउ हियर दिस इलेक्ट्रो वर्ड, यातला जो इलेक्ट्रो वर्ड दिलेला आहे, दिस इलेक्ट्रो वर्ड स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रो वर्ड कशासाठी यूज केला इथं, फॉर इलेक्ट्रॉन. अँड स्टॅटिक असे 2 वर्ड्स आहेत ज्याचा कॉम्बिनेशन मधून हा वर्ड तयार झाला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन इज नथिंग बट ए चार्ज. इलेक्ट्रॉन हा एक काय आहे, चार्ज आहे. अँड फॉर स्टॅटिक, स्टॅटिक मीन्स स्टेशनरी और रेस्ट. स्टॅटिकचं मिनिंग काय, चार्ज ऍट रेस्ट म्हणजे स्टेशनरी. इलेक्ट्रोस्टॅटिक या वर्डचं मिनिंग झालं चार्ज ऍट रेस्ट, म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला आपण कन्सिडर केला तर. चार्ज रेस्टला असेल तर त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट असतात लाईक इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ज्या आता ह्या सगळ्या कन्सेप्ट यूज केल्या होत्या मी, त्या सगळ्या कन्सेप्ट असतात इफ ए चार्ज इज ऍट रेस्ट. मग तुम्हाला की मोशन मध्ये असल्यावर काय असेल हे माहिती आहे आपल्याला. इफ चार्ज इज इन मोशन, चार्ज जर मोशन मध्ये असेल, फ्लो होत असेल, then we call it as current.
आपण त्याला काय म्हणतो, करंट म्हणतो. आणि दॅट इज अवर नेक्स्ट चॅप्टर. म्हणजे आपल्या या इलेक्ट्रोस्टॅटिक सेक्शन मध्ये, इन दिस सेक्शन अवर चार्ज इज ॲट रेस्ट. चार्ज कसा असणार आहे आपला, रेस्टला असणार आहे, स्टेशनरी असणार आहे. इथं चार्ज कुठेही मोशन मध्ये नाही. चार्ज मोशन मध्ये आला की त्याला करंट म्हणतो आणि त्याला आपण इलेक्ट्रोडायनॅमिक्स या सेक्शन मध्ये नेक्स्ट चॅप्टर पासून पुढे स्टडी करणार, ज्यामध्ये आपला चार्ज रेस्टला असणार आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिकचं मिनिंग कळालं, दी स्टडी ऑफ दी चार्ज व्हेन इट इज ॲट रेस्ट. रेस्टला चार्ज असताना त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा स्टडी म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण जर चार्ज रिलेटेड कन्सेप्ट स्टडी करणार आहात तर लेट्स स्टार्ट विथ इलेक्ट्रिक चार्ज. आपला फर्स्ट, व्हॉट इज चार्ज. ऍक्च्युली असा क्वेश्चन विचारणं ही चुकीचं आहे, बिकॉज चार्ज इज an intrinsic property. Charge is an intrinsic property of an elementary particles. चार्ज म्हणजे काय, तर इथं मी एक डेफिनेशन टाइप सांगितलंय. चार्ज इज अन इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंटरी पार्टिकल्स. एलिमेंटरी पार्टिकलची ती एक इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे. देन व्हॉट इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. इंट्रिन्सिक मीन्स फंडामेंटल प्रॉपर्टी और फंडामेंटल क्वांटिटी. चार्ज इज ए फंडामेंटल क्वांटिटी विच कॅनॉट बी एक्सप्लेन्ड, किंवा ज्याच्यावरती आपण रिसर्च करू शकत नाही. रिसर्च मधली ती एक लास्टची स्टेप असते फंडामेंटल क्वांटिटी, म्हणजे ज्याला आपण एक्सप्लेन नाही करू शकत. लाईक टाइम. मी असं विचारलं व्हॉट इज टाइम, देन काय आन्सर सांगणार सांगा, टाइम इज टाइम. टाइमचा यूज करतो आपण. सपोज एक क्रिकेट मॅच 3 आवर सुरू होती, म्हणजे त्या मॅचचं जे ड्युरेशन आहे ते सांगितलं आपण 3 आवर, दॅट वॉज टाइम. म्हणजे टाइमला तुम्ही यूज केलं. लाईक लेंथ, डिस्टन्स मेजर करतो आपण लेंथ या फिजिकल क्वांटिटीचा यूज करून. मास आहे. ऑल दीज आर फंडामेंटल क्वांटिटीज, त्याला एक्सप्लेन नाही करू शकत आपण. सिमिलर टू दीज क्वांटिटीज, charge is also a fundamental quantity of or property of elementary particles. फंडामेंटल क्वांटिटी आहे कुणाची, इलेमेंटरी पार्टिकल्सची. देन व्हॉट आर दीज इलेमेंटरी पार्टिकल्स. कुणाला म्हणायचं इलेमेंटरी पार्टिकल्स. आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर माहित आहे. ॲटम हॅज ए न्यूक्लियस. ॲटमला एक सेंट्रल कोअर असतो. वी कॉल इट ॲज न्यूक्लियस. इन दिस न्यूक्लियस देर आर 2 टाइप्स ऑफ पार्टिकल्स, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. And this atom has also electrons. These electrons revolves around the nucleus. न्यूक्लियसच्या अराउंडला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हे इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, रिव्हॉल्युशन करत असतात. We call such particles as elementary particles. ह्या ॲटम मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्या सगळ्यांना आपण कसले पार्टिकल्स म्हणतो, इलेमेंटरी particles. म्हणजे न्यूट्रॉन, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन्स. ऑल दीज आर इलेमेंटरी पार्टिकल्स and this charge is the property or fundamental property or intrinsic property of these particles. मग यातल्या सगळ्यांची आहे का, नो. न्यूट्रॉन इज ए न्यूट्रल पार्टिकल विच डू नॉट हॅव एनी चार्ज. न्यूट्रॉन वरती चार्ज असतो का, नाहीये. प्रोटॉन हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. आपल्याला माहिती आहे प्रोटॉन वरती कसला चार्ज असतो, एक पॉझिटिव्ह चार्ज असतो. अँड दिस इलेक्ट्रॉन्स हॅज ए निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स वरती कसला चार्ज असतो, निगेटिव्ह. सो हिअर दिस चार्ज इज द इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज ऑफ दिस प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. आणि या इलेमेंटरी पार्टिकल्सचा आपण डिफरंट कन्सेप्ट मध्ये यूज करतो. म्हणजे ह्या पार्टिकलचा यूज करून डिफरंट कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करणार आहे. लाईक इलेक्ट्रिक फील्ड, अट्रॅक्शन, रिपल्शन बिटवीन चार्जेस, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, एनर्जी, कॅपॅसिटर, करंट, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट, एसी जनरेटर, डीसी जनरेटर. जेवढं काही इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये आपण शिकणार आहे ते सगळं डिपेंड आहे कशावरती, ऑन दीज इलेमेंटरी पार्टिकल्स. आणि ज्यांच्यावरती काय असतो, चार्ज असतो. देन व्हॉट इज चार्ज. चार्ज इज ए फंडामेंटल क्वांटिटी. चार्ज एक फंडामेंटल क्वांटिटी आहे किंवा एक त्या इलेमेंटरी पार्टिकलची प्रॉपर्टी आहे. वी यूज ए सिम्बॉल फॉर चार्ज, कॅपिटल क्यू और स्मॉल क्यू. कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू ही सिम्बॉल्स आपण यूज करणार आहे चार्ज साठी. काही बुक मध्ये कॅपिटल क्यू किंवा काही बुक मध्ये स्मॉल क्यू, पण क्यू सिम्बॉल यूज करायचे. द एसआय युनिट ऑफ दिस चार्ज इज
द SI युनिट ऑफ दिस चार्ज इज कुलॉम. या चार्जचं SI युनिट काय घ्यायचंय आपल्याला? कुलॉम. सिम्बॉल त्याचं कॅपिटल C यूज करा. अँड दिस चार्ज इज ए स्केलर क्वांटिटी. चार्ज ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर. बिकॉज इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. चार्ज डू नॉट हॅव डायरेक्शन. चार्जला काय डायरेक्शन नसते, फक्त मॅग्निट्यूड आहे. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ स्केलर क्वांटिटी. वेक्टर नाही ही. ओके. देर आर ओनली 2 काइंड्स ऑफ चार्जेस. चार्जेस किती टाइपचे असतात? 2 टाइपचे फक्त. पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. 2 टाइपचे चार्जेस आहेत, माहिती आहे आपल्याला. These 2 charges are unlike charges, different charges आहेत. And if there are unlike charges placed close to each other, then these 2 charges attracts each other. एकमेकांना काय करतात? ते अट्रॅक्ट करतात. कधी? अपोजिट अनलाइक चार्ज असतील तर. But if there are like charges, means both charges are positive or both are negative. And when they placed close to each other, then these like charges repels each other. हे एकमेकांना काय करतात? रिपेल करतात. सिमिलर असतील, लाईक चार्जेस असतील, अपोजिट चार्जेस असतील तर ते एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. लक्षात येते काय सांगतोय? आणि मग एखाद्या ॲटम वरती चार्ज आहे असं कधी म्हणतो आपण? किंवा एखाद्या ॲटमचा चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा? सपोज वी कन्सिडर हिअर ए नायट्रोजन ॲटम. पार्टिकल वरती चार्ज आहे हे कळालं आपल्याला इथं. आता या पार्टिकल मध्ये सपोज हा नायट्रोजन ॲटम होता. नायट्रोजन ॲटम हॅज ॲटॉमिक नंबर 7. या 7चं मिनिंग काय असतं? दिस 7 रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम. ह्या ॲटम मध्ये असलेले नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स किती असतात? 7 फॉर नायट्रोजन ॲटम. सो हिअर 2 ऑर्बिट घ्यावे लागतील नायट्रोजन ॲटम साठी आपल्याला इथं. नाउ हिअर नंबर ऑफ प्रोटॉन्स इनसाइड द न्यूक्लियस आर 7. प्रोटॉन्सची संख्या किती इथं? 7 आहे. अँड 7 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो. सो इन फर्स्ट ऑर्बिट देर आर 2 इलेक्ट्रॉन्स अँड इन द सेकंड ऑर्बिट देर आर 5 इलेक्ट्रॉन्स. जे रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या ऑर्बिटमध्ये? मग सेकंड ऑर्बिटमध्ये. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस ॲटम. नायट्रोजनच्या ॲटमचं हे स्ट्रक्चर झालं. नाउ हिअर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, याला सिम्बॉल यूज करायचं स्मॉल ई. व्हॉट इज स्मॉल ई? स्मॉल ई मीन्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो. सो वी यूज -e. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज ए symbolically represented by -e and it has a charge 1.6 into 10 raised to -19 coulomb. And this is the smallest charge in the universe on any object or any charged body. कुठल्याही एखाद्या चार्ज ऑब्जेक्ट वरती असलेला हा स्मॉलेस्ट चार्ज आहे नेचर मधला. कारण आपल्याला माहिती आहे स्मॉलेस्ट पार्टिकलच इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे त्याच्यावरती जो चार्ज आहे दॅट वॉज दी स्मॉलेस्ट चार्ज प्रेझेंट इन दी युनिवर्स. नेचर मध्ये हा सगळ्यात स्मॉल चार्ज जो कुणावरती असतो? इलेक्ट्रॉन. अँड इट इज ए निगेटिव्ह चार्ज. सिमिलरली प्रोटॉन हॅज दी सेम चार्ज इन मॅग्निट्यूड. प्रोटॉन वरती सुद्धा एवढाच चार्ज असतो एका सिंगल प्रोटॉन वरती. प्रोटॉन वरती ही चार्ज किती असतो? 1.6 into 10 raised to -19 coulomb. This is the charge on proton, but proton has a positive charge. प्रोटॉन वरती चार्ज कसला असतो? पॉझिटिव्ह असतो. सो इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, बट इन मॅग्निट्यूड बोथ पार्टिकल्स हॅव दी सेम चार्ज. आणि हा नेचर मधला स्मॉलेस्ट चार्ज आहे. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा स्मॉल चार्ज कुठल्याही पार्टिकल वरती नसतो. कारण त्यापेक्षा स्मॉल पार्टिकल्सच नाही आहेत. आणि हे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत जे आपल्याला इथून पुढे 2 इयर्स बऱ्याच टॉपिक मध्ये जवळपास सगळ्या टॉपिक मध्ये इथून पुढच्या यांना यूज करायचे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन और चार्ज ऑन प्रोटॉन आर सेम इन मॅग्निट्यूड but opposite in direction. हे लक्षात ठेवा, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत. सो हिअर protons has positive charge, neutrons has negative charge. Now here number of protons are 7. So this atom has 7 number of protons and it has a positive charge. म्हणजे +7 charge एवढा आहे protons मुळे. Now there are same number of electrons also.
इलेक्ट्रॉन्स हॅज ए निगेटिव्ह चार्ज अँड बोथ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन हॅव सेम चार्ज. दोघांचा चार्ज तर सेमच असतो. दोघांचा चार्ज सेम असेल याचा अर्थ मग काय तर या ॲटमचा चार्ज किती मग. देन व्हॉट इज द चार्ज ऑन दिस ॲटम. ॲटमचा टोटल चार्ज किती झाला. ॲटमवरती +7 चार्ज आहे, -7 आहे. टोटल चार्ज काय. द टोटल चार्ज ऑन दिस ॲटम इज 0. ॲटमचा टोटल चार्ज किती 0 अँड दॅट्स वाय ॲटम इज ए न्यूट्रल. ॲटम हा इनिशियली कसा असतो न्यूट्रल. एखादा आयसोलेटेड ॲटम असेल तर कुठलाही बॉन्डिंग मधला मोलेक्युल मधला ॲटम नाही म्हटलं मी. एक आयसोलेटेड सिंगल ॲटम असेल देन दॅट ॲटम इज ए न्यूट्रल ॲटम. आपण त्याला न्यूट्रल ॲटम म्हणतो म्हणजे चार्ज नाहीतच असं आहे का यामध्ये. दिस ॲटम हॅज ए चार्जेस बट कॅन्सल्स विथ इच अदर. जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं ॲटमचा टोटल चार्ज जो आहे तो 0 येतो अँड दॅट्स वाय ॲटम इज ए न्यूट्रल. ॲटम कसा असतो हा न्यूट्रल. मग हा कधी चार्ज होतो म्हणजे हा ॲटम कधी चार्ज होऊ शकतो. सपोज आपण इथं कन्सिडर केलं, मी आणखी एक ॲटम कन्सिडर करतो. ॲल्युमिनियम ॲटम आहे. ॲल्युमिनियम हॅज 13 ॲटॉमिक नंबर. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी न्यूक्लियस, 13 number of protons, positive charge. In first orbit there are 2 electrons. In second orbit there are 8 number of electrons. मी इथे 8 नंबर लिहितो. यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8. and in the third orbit किती झाले बघा 2 8 10 झाले. in third orbit there are 3 numbers of electrons. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 3 electrons are present in the third orbit. आता हे जे आउटर मोस्ट ऑर्बिट असतं यातल्या इलेक्ट्रॉन्सला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. काय म्हणतो यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ज्यावेळी बॉन्ड होतो तयार एखादा कोव्हॅलंट असेल किंवा आयोनिक बॉन्ड असेल, स्पेशली आयोनिक बॉन्ड. व्हॉट हॅपन्स इन आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. एखादा ॲटम इलेक्ट्रॉन्सला काय करतो डोनेट करतो आणि त्यामुळे बॉन्ड्स तयार होतात, आयन्स तयार होतात. मग इथं इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची जी प्रोसेस आहे, सपोज ॲल्युमिनियमनं त्याचे काही इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे 3 इलेक्ट्रॉन्स याला डोनेट केले. ह्या ॲल्युमिनियम ॲटममधून 3 इलेक्ट्रॉन्स इकडे काय केले आपण त्यानं डोनेट केले. कुणाला नायट्रोजनला. कन्सिडर करा इमॅजिनरी सांगतोय फक्त मी. नाव हिअर दिस ॲल्युमिनियम ॲटम डोनेट्स 3 इलेक्ट्रॉन्स टू दिस नायट्रोजन ॲटम. नाव what is the number of electrons here. now the number of electrons will be -10. इथे इलेक्ट्रॉन्स किती आहेत आता 10 आहेत. now here the number of electrons याने एक्सेप्ट केले आता. already there are 7 number of electrons in nitrogen atom. it receives 3 more electrons and now the number of electrons in this charge also 10. but what is the number of proton. here the number of protons remains same 7 and here the number of protons remains 13. आता काय झालं सांगा. नाउ दिस ॲटम इज नॉट न्यूट्रल. आता हा ॲटम न्यूट्रल आहे का सांगा. नो. इट हॅज एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये एक्सेस नंबर ऑफ काय आलेत इलेक्ट्रॉन्स आलेत आणि इलेक्ट्रॉन एक्सेस असल्यामुळं -10 + 7 आन्सर मिळतं -3. आन्सर काय आलं -3. म्हणजे इथं या ॲटम वरती जो चार्ज आहे तो कुणामुळे आहे बिकॉज ऑफ दिस 3 एक्सेस इलेक्ट्रॉन्स. आणि कसला चार्ज असेल आता. नाउ दिस ॲटम इज निगेटिव्हली चार्जड बिकॉज इट हॅज एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एखादी बॉडी निगेटिव्हली चार्ज आहे असं कधी म्हणणार आपण when that body has excess number of electrons. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर त्या बॉडीवरती चार्ज कसा असतो निगेटिव्ह असतो. and we call this atom is negatively charged. then what about aluminum. here 13 positive charges म्हणजे प्रोटॉन आहे तेवढेच आहेत, इलेक्ट्रॉन्स कमी झाले की झाले 10 and here we have 3 number of excess protons. इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळं number of protons are now excess. एक्सेस नंबर ऑफ प्रोटॉन्स असल्यामुळं आपण इथं म्हणणार या ॲल्युमिनियमवर त्याचा चार्ज कसा आहे पॉझिटिव्ह. म्हणजे एखादी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज आहे असं कधी म्हणणार आपण इफ देर आर एक्सेस नंबर ऑफ प्रोटॉन्स. एक्सेस नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तर ती बॉडी असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज. एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण त्या बॉडीला म्हणणार आहे निगेटिव्हली चार्जड. लक्षात येतंय. आणि या टाईपमध्ये बॉडीज काय होतात चार्ज होतात. आणि चार्ज 2 टाईपचे मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह.
पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शन होतं. आणि ही झाल्या ह्या काही बेसिक प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिक चार्ज हे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, मी सांगतोय फक्त. तर ह्या ज्या इलेक्ट्रिक चार्जच्या प्रॉपर्टीज आहेत, बेसिक आहेत, मी इरेज करतो, लक्षात ठेवा फक्त किंवा नोट डाऊन करून ठेवा शॉर्टमध्ये. आता इलेक्ट्रिक चार्ज इथं आपण म्हटलं हिअर नायट्रोजन ॲटम इज नाव निगेटिव्हली चार्जड अँड ॲल्युमिनियम ॲटम इज नाव पॉझिटिव्हली चार्जड. मग हे चार्जिंग कसं होतं, म्हणजे आता एक बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली आणि एक बॉडी निगेटिव्हली चार्ज झालेली आहे इथं. सो हाऊ दिस चार्जिंग टेक्स प्लेस, हे चार्जिंग जे आहे ते कसं होत असेल चार्जिंग. सो वी विल नाव डिस्कस द डिफरंट मेथड्स ऑफ चार्जिंग. चार्जिंगच्या डिफरंट मेथड्स आपण आता बघणार आहोत. सो अवर नेक्स्ट पॉइंट इज मेथड्स ऑफ चार्जिंग. मेथड्स ऑफ चार्जिंग, चार्जिंगच्या डिफरंट मेथड्स आहेत, 3 डिफरंट मेथड्स आहेत. इन दॅट वेज the bodies gets charged. Now the first method of charging is frictional electricity. एक फेमस मेथड आहे चार्जिंगची जी आपल्याला आपल्या डेली यूज मध्ये सगळीकडे बघायला मिळतो हा इफेक्ट, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ चार्जिंग. चार्ज होण्याची, बॉडी चार्ज होण्याची ही फर्स्ट मेथड आहे. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तुम्ही स्कूलमध्ये वगैरे असताना ऑब्झर्व केलं असेल. स्केल घ्या, ड्राय हेअर असतील तर केसांमध्ये जोरात घासा, रब करा आणि स्मॉल पीस घ्या पेपरचा त्याच्या जवळ आणा. दॅट स्केल अट्रॅक्ट्स दी स्मॉल पीस ऑफ पेपर, लगेच अट्रॅक्ट करते. तुम्ही तुमच्या ड्राय हेअरमधून कॉम्ब जोरात मूव्ह करा, फास्टमध्ये मूव्ह करा. कंगवा जर जोरात कोरड्या केसांमधून फिरवला तर चटचट असा आवाज येतो, ऐकला असेल तुम्ही. तोही कशामुळं, हे जे सगळे फिनॉमिना होत आहेत, ऑल दिस फिनॉमिनाज, लाइटनिंग होतं, आपलं क्लाउड्स असतात, आपल्याला जोरात असा आवाज येतो त्यांच्या गडगडण्याचा आणि मग लाइटनिंग ज्याला म्हणतो आपण, खाली आल्यासारखं दिसतं, आपल्याला काहीतरी डिस्चार्ज दिसतोय. ह्या सगळ्या कन्सेप्टच्या पाठीमागे एकच रिझन आहे, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. काय रिझन याचं, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. काय होतं यामध्ये, व्हेन वन बॉडी इज रब विथ अनादर बॉडी, आपण एका बॉडीला एका दुसऱ्या बॉडीवरती असं रब केलं, फ्रिक्शन केलं दोघांमध्ये, देन देर इज ए ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन बॉडी टू अनादर बॉडी. हे फ्रिक्शन होताना काय होतं, एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले की काय होतं, मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. When electrons gets transferred, then one body gets positively charged, other body gets negatively charged. आणि मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन होतं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन होतं, निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन होतं. म्हणजे फ्रिक्शन ज्यावेळी होतं, घर्षण होतं काही बॉडीज मध्ये, सगळीकडेच घर्षण झाल्यावर, फ्रिक्शन झाल्यावर चार्ज तयार होतो असं नाही. बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बोथ द बॉडीज गेट्स चार्ज्ड. दोन्ही बॉडी काय होतात, चार्ज होतात. अँड फाय दिस बॉडीज गेट चार्ज बिकॉज ऑफ द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन बॉडी टू अदर बॉडी. मग इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होताना एक एक्झाम्पल सांगतो. सपोज वी हॅव ए ग्लास रॉड, एक ग्लास रॉड आहे माझ्याकडे, अँड वी हॅव ए सिल्क क्लोथ, एक सिल्क क्लोथ आहे, आणि मी या ग्लास रॉडला त्या सिल्क क्लोथवरती काय केलं, रब केलं, जोरात रब केलं, फ्रिक्शन झालं. And now if we remove this glass rod and if we take close to a piece of paper, then that glass rod attracts the piece of paper. आणि एक्सपेरिमेंटली तुम्ही ऑब्झर्व केलं, then we observe that this glass rod is a positively charged. ग्लास रॉड होती, कसला चार्ज आलाय, पॉझिटिव्ह. and that silk cloth has a negative charge. सिल्क क्लॉथ वरती चार्ज कसला येतो, निगेटिव्ह. आणखी एक्झाम्पल्स आपण बघू शकतोय. उलन क्लॉथ असेल तर उलन क्लोथला तुम्ही जर एखाद्या प्लास्टिक वरती, एखाद्या रबर वरती जर तुम्ही रब केलं, म्हणजे फ्रिक्शन केलं दोघांमध्ये, तरीही त्याच्यामध्ये काय येतात, चार्जेस येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतो. उलन क्लोथ असेल तर त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतो, रबर प्लास्टिक असेल तर त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज येतो. लक्षात येते काय सांगतोय, फ्रिक्शन केल्यामुळं इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. इलेक्ट्रॉन्स गेट्स ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू अनादर बॉडी, आणि त्यामुळं त्या बॉडीज काय होतात, चार्ज होतात. मग दोन बॉडीज आहेत इथं, मग दोन्हीमधून कोणत्या बॉडीमधून कोणत्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतो.
म्हणजे ग्लासमधून मी सांगितलं होता ग्लास आणि सिल्कचं एक्झाम्पल. ग्लास रॉडला जर सिल्क क्लॉथवरती रब केलं देन दिस ग्लास रॉड गेट्स पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे काय झाले सांगा, रॉडवरती या पॉझिटिव्ह चार्ज आलाय म्हणजे काय आलंय, रॉडमधले रॉडनं इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेत, कमी झालेत आणि ते कुणामध्ये आलेत, सिल्क क्लॉथमध्ये. बिकॉज सिल्क क्लॉथ निगेटिव्हली चार्ज आहे आणि ग्लास रॉड पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग इथं ट्रान्सफर कसं झालंय, ग्लास रॉड टू सिल्क. असंच काय झालं, बिकॉज सपोज वी हॅव 2 बॉडीज. आपल्याकडे 2 बॉडी आहेत. ओके, दिस इज अवर फर्स्ट बॉडी अँड दिस इज दी सेकंड बॉडी. आणि त्या कुठलंही मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये ॲटम्स असतात आणि ॲटम्स ज्यावेळी कन्सिडर करतो आपण तर त्याच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. ह्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, रिव्हॉल्व होतात. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्युशन होताना दिस इज दी आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ दिस ॲटम. त्या मॅटरचा जो ॲटम आहे त्याचं हे आउटर मोस्ट काय आहे, ऑर्बिट आहे. ओके, आणि याचं हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. आता या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत वी कॉल सच इलेक्ट्रॉन्स ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. एखाद्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन्सला आपण कसले इलेक्ट्रॉन्स म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. अँड दिस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंडेड विथ दी न्यूक्लियस. म्हणजे काय, तर हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस सोबत लूजली बाइंड केलेले असतात. म्हणजे न्यूक्लियस सोबत ते टाइटली बाउंडेड नाही आहेत, न्यूक्लियसने त्यांना असं खेचून धरलेलं नाही टाईटमध्ये. लूज बाउंड असल्यामुळं हे इझिली काय होऊ शकतात, फ्री होऊ शकतात. होऊ शकतात म्हटलंय मी, होतीलच असं नाही. हे इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, फ्री होऊ शकतात या ॲटम पासून. बट when we apply or gives some amount of energy to these electrons, या इलेक्ट्रॉनला थोडी जरी एनर्जी तुम्ही दिली, प्रोव्हाइड केली, तर हे इलेक्ट्रॉन्स ह्या ॲटम पासून काय होतात, फ्री होतात. मग एनर्जी कुठून मिळते यांना फ्री होण्यासाठी, when we rub 2 objects on each other. एकमेकांवरती आपण ज्यावेळी ऑब्जेक्टला काय करतो, रब करतो, then because of the friction there is a thermal energy produced. बघा, घासल्यानंतर थोडे ते गरम होतात का, बिकॉज सम अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी हीट इज इंड्युस्ड. आणि ती थर्मल एनर्जी या इलेक्ट्रॉन्सला मिळते. बिकॉज ऑफ दॅट थर्मल एनर्जी दिस इलेक्ट्रॉन्स मेक्स फ्री फ्रॉम दिस ॲटम. हे फ्री होतात आणि इलेक्ट्रॉन्स फ्री झाले की ते दुसरा ॲटम तिथं आहे, एक दुसरी बॉडी आहे, ती बॉडी त्यांना काय करते, लगेच कॅप्चर करते, अट्रॅक्ट करून घेते. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स ह्या दुसऱ्या बॉडीमध्ये आले. मग इकडून इकडंच का, तर इथं आपण असं म्हणूया की या 2 इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जीची गरज आहे. या 2 इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी जास्त एनर्जीची गरज आहे. म्हणजे हे इझिली फ्री होणार नाही आहेत, म्हणजे हे टाईटली बाइंड आहेत असं म्हणा. ॲटम्स या न्यूक्लियस सोबत हे टाईटली बाउंड असल्यामुळं हे थोडीशी एनर्जी दिल्यानंतर फ्री होत नाही आहेत. पण हे लूजली बाउंड आहेत त्यामुळे हे लगेच काय होतात, फ्री होतात. आणि मग यातून फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या बॉडीकडे अट्रॅक्ट होतात. सो दिस बॉडी रिसिव्स द इलेक्ट्रॉन अँड दिस बॉडी डोनेट्स द इलेक्ट्रॉन. मग याला आपण रिमूव्ह करण्यासाठी स्मॉल एनर्जी दिली म्हणजे आपलं इथलं जे वर्क डन आहे ते स्मॉल आहे. इथलं वर्क डन कसं आहे, स्मॉल. म्हणजे इथं स्मॉल वर्क डन असेल तर लगेच काय होतात, इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होतात. कमी काम करावं लागतं इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करण्यासाठी. अँड हिअर द वर्क डन इज लार्ज. इथं वर्क डन कसं आहे, स्मॉल आहे. इथं काय जास्त वर्क डन करावं लागत नाही, इथं जास्त करावं लागतं. या दोघांना फ्री करायचं असेल तर आपल्याला भरपूर एनर्जी द्यावी लागेल. याचा अर्थ भरपूर वेळ असं फ्रिक्शन करत बसावं लागेल तर ते फ्री होतील. पण हे थोडं फ्रिक्शन केलं तरी हे लगेच फ्री होतात कारण याला कमीच एनर्जी लागते. आणि मग हे इझिली काय होतात, फ्री होतात. मग बॉडी चार्जेस ट्रान्सफर, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर कसे होतात, इलेक्ट्रॉन गेट्स ट्रान्सफर्ड इफ द वर्क डन इज स्मॉल. वर्क डन कसं असेल, स्मॉल असेल. म्हणजे वर्क डन स्मॉल असेल तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात स्मॉल वर्क डन कडून लार्ज वर्क डन कडे. इथं लार्ज वर्क डन करावं लागतंय फ्री करण्यासाठी ॲटम्सला. सो दीज इलेक्ट्रॉन्स गेट्स ट्रान्सफर्ड फ्रॉम स्मॉल वर्क डन टू लार्ज वर्क डन. जिथं आपल्याला कमी वर्क डन करावं लागतंय तिथून जिकडं जास्त वर्क डन करावं लागतं त्याकडे इलेक्ट्रॉन्स काय होतात, ट्रान्सफर होतात. जे मगाशी मी सांगितलं होतं, ॲल्युमिनियम मधले 3 इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन मध्ये ट्रान्सफर झाले.
आणि मग या टाईपमध्ये ज्यावेळी दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन होतं त्यावेळी त्या दोन्ही बॉडीज काय होतात, चार्ज होतात. मग अशी बरीच एक्झाम्पल आहेत नेचरमध्ये की जिथं आपल्याला ह्या चार्जला ऑब्झर्व करायला मिळतं, जाणवतो हा चार्ज. जसं सांगितलं कशा वेगवेगळे मी ऑब्जेक्ट आता सांगितलं, लाइटनिंग होतं, क्लाउड्स, एअर आणि क्लाउड्स यांच्यामध्येही फ्रिक्शन होऊ शकतं आणि ज्यामुळे तिथं चार्जेस डेव्हलप होतात. क्लाउड्समध्ये चार्जेस असे इंड्यूस होतात, क्लाउड्स चार्ज होत जातात आणि मग एक्सेस चार्ज झाला की तो डिस्चार्ज होतो अर्थमध्ये, ज्याला आपण लाइटनिंग म्हणतो. ओके, सिंपल कन्सेप्ट्स आहेत. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ चार्जिंग फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. म्हणजे एखादी बॉडी चार्ज कशामुळे होऊ शकते, तिला एका दुसऱ्या बॉडीवर काय केल्यावर, रब केल्यावर. एक सिंपल मेथड आहे चार्जिंगची. नाव देर इज सेकंड मेथड, अनदर मेथड ऑफ चार्जिंग विच यू कॉल दॅट चार्जिंग बाय कंडक्शन. सेकंड मेथड आहे चार्जिंगची काय, चार्जिंग बाय कंडक्शन. Then what is charging by conduction? Conduction म्हणजे इथं काय केलं जातं, सपोज वी हॅव हिअर ए बॉडी विच इज इनिशियली चार्ज. ही ऑलरेडी चार्ज आहे आणि सपोज याच्यावरती कसला चार्ज आहे, इट हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. बॉडीमध्ये एक्सेस प्रोटॉन्स आहेत असं कन्सिडर केलं. इनिशियली ही चार्ज बॉडी आहे, याच्यावरती किती चार्ज आहे, क्यू अमाऊंट ऑफ एवढा काय आहे, चार्ज आहे. नाउ I take one more conductor which is initially neutral. आणखी एक कंडक्टर मी इथं कन्सिडर केला. नाउ दिस कंडक्टर इज इनिशियली न्यूट्रल म्हणजे याच्यावरती चार्ज किती आहे, 0. नाउ इफ आय टच दिस कंडक्टर विथ द फर्स्ट बॉडी, या सेकंड बॉडीला मी फर्स्ट बॉडी सोबत काय केलं, टच केलं. असं दोन्ही कंडक्टर आता टच केले. इनिशियली याच्यावरती चार्ज होते का, नव्हते, 0 होता. ज्यावेळेस दोघांचं कॉन्टॅक्ट करतो आपण, दोघांना एकमेकांना टच करतो, देन the sum amount of charges gets transferred from this first conductor to second conductor. म्हणजे फर्स्ट बॉडी मधून सेकंड बॉडी मध्ये चार्जेस काय झाले, ट्रान्सफर झाले. अँड नाउ इफ वी सेपरेट दिस कंडक्टर, या सेकंड ऑब्जेक्टला मी इथून काय केलं, सेपरेट केलं. सपोज दिस इज अवर सेकंड ऑब्जेक्ट. नाउ देर आर सम चार्जेस ऑन दिस ऑब्जेक्ट ऑल्सो. सेकंड ऑब्जेक्ट वरती आता काय चार्जेस आहेत, याचे डिक्रीज झाले बिकॉज सम चार्जेस गेट्स ट्रान्सफर्ड इनटू दी सेकंड ऑब्जेक्ट जो इनिशियली न्यूट्रल होता. नाउ दिस ऑब्जेक्ट इज नाउ चार्ज. इनिशियली तो न्यूट्रल होता पण आता काय झालाय, चार्ज झालाय. अँड वी कॉल सच टाइप ऑफ चार्जिंग ॲज चार्जिंग बाय कंडक्शन. दोन ऑब्जेक्ट, एक चार्ज एक अनचार्ज आहे, दोघांना एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये आणलं की त्या कॉन्टॅक्टमुळे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात आणि त्यामुळं ह्या बॉडीज काय होतात, चार्ज होतात. म्हणजे एक चार्ज एक अनचार्ज, पण न्यूट्रल बॉडी ही परत काय झाली, चार्ज झाली. अँड वी कॉल सच टाइप ऑफ चार्जिंग ॲज चार्जिंग बाय कंडक्शन. कसलं चार्जिंग म्हणणार आहे आपण याला, चार्जिंग बाय कंडक्शन. एक सिंपल मेथड आहे चार्जिंगची, लक्षात येते. नाउ देयर इज वन मोर मेथड ऑफ चार्जिंग, चार्जिंग बाय इंडक्शन. आणखी एक मेथड आहे, सिंपल आहे, त्याला आपण म्हणतोय चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय इंडक्शन म्हणजे काय होत असेल यामध्ये, सपोज हियर वी हॅव ए चार्ज्ड बॉडी विच हॅज ए लार्ज पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, नाउ देर इज वन मोर बॉडी विच इज ए न्यूट्रल बट प्लेस्ड व्हेरी क्लोज टू दी फर्स्ट बॉडी. याच्यावरती चार्ज आहे क्यू. आता याच्यावरती चार्ज 0 आहे because it is a neutral body, but this neutral body is placed very close to the first body. Close आहे याच्या. Now because of these positive charges, एक कंडक्टर आहे हा, and conductor has free charges. म्हणजे याच्यामध्ये टोटल चार्ज जरी 0 असला तरी यामध्ये प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, आपल्याला माहिती आहे. and because of the attraction or repulsion between charges, हे पॉझिटिव्ह चार्जेस ह्या कंडक्टर मधले जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतील फ्री, त्यांना रिपेल करणार आणि यातल्या निगेटिव्ह चार्जेसना अट्रॅक्ट करेल. म्हणजे या सरफेसवरती इथं थोडे निगेटिव्ह चार्जेस इकडं अट्रॅक्ट केले जातात, खेचले जातात. अँड पॉझिटिव्ह चार्जेस या
सेकंड बॉडीमध्ये जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते पॉझिटिव्ह चार्जेस ह्या पॉझिटिव्ह चार्जेसमुळे रिपेल होतात, त्यामुळे ते इकडच्या साईडला असे काय होतात रिपेल होतात. म्हणजे हे फक्त जवळ आणलंय आपण, पण यातल्या पॉझिटिव्हनी यातल्या टोटल झिरोच आहे, पण यातले जे निगेटिव्ह होते ते थोडे इकडे काय झाले अट्रॅक्ट झाले, पॉझिटिव्ह इकडे काय झाले रिपेल झाले. आणि मी आता काय केलं इकडं असं एक वायर कनेक्ट करून इथं असं अर्थला कनेक्ट केलं. द सिम्बॉल ऑफ दिस मीनिंग ऑफ दिस सिम्बॉल इज अर्थिंग. काय म्हणायचं याला अर्थिंग. अर्थिंग म्हणजे ग्राउंडेड ज्याला म्हणतो आपण, अर्थ कनेक्टेड वायर आहे. अँड अर्थ इज अ व्हेरी लार्ज कंडक्टर और स्टोरेज ऑफ चार्ज. अर्थला पॉझिटिव्ह चार्ज किती द्या, निगेटिव्ह चार्ज किती द्या, तरी अर्थ न्यूट्रलच असते बिकॉज इट्स साईज इज व्हेरी लार्ज. त्याच्या अर्थच्या लार्ज साईजमुळं अर्थला तुम्ही कितीही पॉझिटिव्ह चार्ज द्या, निगेटिव्ह चार्ज द्या, ती न्यूट्रलच राहते आणि तो कोणत्याही टाईपचा चार्ज अर्थ लगेच काय करते अट्रॅक्ट करून घेते. नाउ हियर इफ आय कनेक्ट दिस एंड टू अर्थ देन ऑल दीज चार्जेस गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अर्थ. अर्थकडे हे चार्जेस काय होतात अट्रॅक्ट होतात. म्हणजे हे चार्जेस इथले निघून गेले कशामध्ये अर्थमध्ये निघून गेले. आणि मग आता मी वायर कट करून टाकली. आता काय झाले सांगा, ह्यातले पॉझिटिव्ह तर कमी झाले चार्जेस, पण निगेटिव्ह तसेच आहेत. सो इफ वी रिमूव्ह दिस अँड सेपरेटेड दिस टू बॉडीज, या बॉडीला मी आता इकडं आणलं, इथं प्लेस केलं. देन नाउ देर इज एक्सेस नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस ऑन दिस बॉडी. ह्या बॉडीवरती एक्सेस आता कसले चार्जेस निगेटिव्ह आहेत, म्हणजे इनिशियली न्यूट्रल होती बट नाउ दिस बॉडी इज चार्जड, निगेटिव्हली चार्ज झाली. अँड वी कॉल सच टाइप ऑफ चार्जिंग ॲज चार्जिंग बाय इंडक्शन. ही चार्जिंगची काय आहे एक मेथड आहे, सिंपल मेथड आहेत, याला आपण चार्जिंग बाय काय म्हणतो इंडक्शन. सो देर आर 3 मेथड्स ऑफ चार्जिंग. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी एकमेकांमध्ये रब केल्यामुळे चार्ज होतात बॉडीज. कंडक्शन दोघांना दोन बॉडीज ना एक चार्ज एक न्यूट्रल आहे, कॉन्टॅक्टमध्ये आणलं की न्यूट्रल बॉडीमध्येही चार्ज येतो, ट्रान्सफर होतात चार्जेस. आणि तिसरी मेथड काय चार्जिंग बाय इंडक्शन. दोन एक चार्ज एक अनचार्ज बॉडी फक्त क्लोज जरी आणली तरी त्या या मेथडने आता मी जी एक्सप्लेन केली त्या मेथडनं सेकंड बॉडीवरती काय येऊ शकतो चार्ज येऊ शकतो. सो दीज आर द 3 मेथड्स ऑफ चार्जिंग. नाउ लेट्स सी सम बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. चार्जच्या काही बेसिक आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत ज्यांना आपण पुढे यूज करणार आहे. नाउ द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ चार्ज इज ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. चार्जचं कसलं नेचर ॲडिटिव्ह. सपोज वी हॅव ए सिस्टीम ऑफ चार्ज. एक बॉडी आहे अँड नाउ दिस बॉडी इज ए चार्ज. इट हॅज 3 डिफरंट चार्जेस Q1, Q2 अँड Q3, Q4. 4 चार्जेस आहेत असं कन्सिडर केलं. नाव दिस बॉडी इज ए चार्ज अँड दिस बॉडी हॅज ऑर दिस सिस्टीम हॅज 4 डिफरंट चार्जेस. सपोज दिस Q1 इज हॅज ए चार्ज -2, Q3 कुलम म्हणा, Q3 हॅज 2 कुलम, Q4 4 कुलम अँड Q5 हॅज -3 कुलम. हे एवढे काय आहेत इथं चार्जेस आहेत. देन इफ आय आस्क व्हॉट इज द टोटल चार्ज ऑफ दिस सिस्टीम, या सिस्टीम वरती असलेला टोटल चार्ज किती आहे, तर कसा कॅल्क्युलेट करणार. हियर वी ॲड दीज चार्जेस, सॉरी Q1, Q2, Q3 and Q4. These are the 4 charges. Now the total charge of this system is Q. Then this total charge will be the addition of these 4 charges, and it will be now Q1 is -2, Q2 is +2, Q4 is 4, Q3 is 4 and Q4 is -3. So -2 + 2 cancel, 4 - 3 1 coulomb. Therefore the total charge of this system is 1 coulomb. या सिस्टीमचा टोटल चार्ज किती आला 1 कुलम. म्हणजे काय केलं आपण चार्जला ऍड केलं अँड दॅट्स वाय वी कॉल इट ॲज ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज ऍड किंवा सबट्रॅक्ट होऊ शकतो. टोटल चार्ज करण्यासाठी आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल चार्जेसची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची सिंपल, आणि तो चार्ज आपल्याला टोटल मिळतो म्हणजे चार्ज ॲड होऊ शकतो. दिस इज द फर्स्ट बेसिक प्रॉपर्टी ऑफ दिस चार्ज. नाउ सी द सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी ऑफ द चार्ज इज conservation of charge. Conservation of energy माहिती आहे आपल्याला. What is the law of conservation of energy? Energy neither be created nor be destroyed.
energy gets transferred from one system to one body to another body or one system to another system and total energy in the universe remains constant. Conservation of energy माहिती आहे ना आपल्याला. Similar to that, there is a law of conservation of charge also. Charges neither be created nor be destroyed. They gets transferred from one body to another body. Total charge of the system remains constant. असाच यूज करू शकतोय आपण. याचा अर्थ काय झाला तर आपण चार्जेस क्रिएट नाही करू शकत, नवीन नाही कुठून आणू शकत, किंवा आहे यातले कमी होत नाहीत कधी. टोटल चार्जेस तेवढेच असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण त्यांना. एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये फक्त काय होत असतं, चार्जेसचं ट्रान्सफर. फक्त एकातून दुसऱ्यात गेलं की एक पॉझिटिव्हली चार्ज होते, एक निगेटिव्हली चार्ज होते, पण टोटल नंबर ऑफ चार्जेस तेवढेच असतात. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आहे असं स्टेटमेंट लिहायचं. Charges neither be created nor be destroyed. They gets transferred from one body to another body. The total charge of the system, ती जी काही सिस्टीम आहे, remains constant. एखादा एक्झाम्पल बघू शकतोय आपण. सपोज एक रिॲक्शन घेऊया. NaCl, रॉक साल्ट म्हणतो आपण याला. NaCl दिस इज ए मोलेक्यूल, आणि या मोलेक्युलचं सपोज आयोनायझेशन झालं. केमिस्ट्रीत वर्ड ऐकला असेल आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे आयन्स तयार होणं, सेपरेट होणं याचं. आयोनायझेशन प्रोसेस झाल्यानंतर या टाईपमध्ये सिम्बॉल यूज करतो आपण. आयोनायझेशन, आफ्टर द आयोनायझेशन प्रोसेस वी हॅव हिअर टू आयन्स, Na प्लस प्लस Cl मायनस. नाउ इनिशियली दिस molecule is neutral, means total charge on this molecule is 0. याच्यावरती टोटल चार्ज किती आहे, 0 आहे. फायनल चार्ज ही 0च असतो, कारण हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हला निगेटिव्ह, टोटल म्हटलं की पॉझिटिव्हला निगेटिव्ह कॅन्सल होतो आणि परत 0 राहतो. म्हणजे इथं जेवढे चार्जेस आहेत तेवढेच रिॲक्शन झाल्यानंतर आहेत, म्हणजे टोटल चार्ज तेवढेच आहेत. काय झालं, फक्त ट्रान्सफर झालेत एकमेकांमध्ये. टोटल चार्ज सिस्टीमचा सेम आहे, कॉन्स्टंट आहे. अँड दॅट्स वाय वी कॉल इट ॲज कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ही सेकंड प्रॉपर्टी होती. कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे चार्ज तयार करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, हे इथे अप्लाय होतं. अँड नाउ द थर्ड प्रॉपर्टी ऑफ दिस चार्ज इज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. व्हॉट इज क्वांटायझेशन ऑफ चार्ज? चार्जचं क्वांटायझेशन असतं म्हणजे काय? क्वांटायझेशन मिनिंग आहे कंटिन्युअस, नॉट कंटिन्युअसली चेंजेस. म्हणजे एखादा चेंज हा जर कंटिन्युअस नसेल तर त्याला आपण क्वांटायझेशन म्हणतो. ती क्वांटिटी कशी आहे, क्वांटायज्ड क्वांटिटी आहे म्हणतो आपण. थोडा वर्ड वेगळा वाटेल पण ॲक्च्युअलमध्ये असं आहे. सपोज एक टेस्ट ट्यूब आहे आपल्याकडे, टेस्ट ट्यूब आहे आणि मी इथं काय केलं, वरती याला एक टॅपच्या खाली धरले आणि टॅपला ऑन केलं, त्यातून वॉटर या ट्यूबमध्ये आता एंटर होते आणि मग स्मॉल वॉटर ड्रॉप्स आतमध्ये पडतात आणि स्लोली 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 या वॉटर लेवल, कंटिन्युअस अशी वॉटर आतमध्ये येते आणि याची वॉटर लेवल अशी स्लोली इन्क्रीज होते. म्हणजे कंटिन्युअसली एकदम तर वाढत जाणार नाही. म्हणजे 1 मिलीमीटर वॉटर आले, परत 2, 3, 4 असं 1-1 मिलीमीटर ना एकदम वॉटर तर इन्क्रीज होत जाणार नाही वॉटर लेवल. कंटिन्युअसली वॉटर लेवल काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. दॅट वॉज दी कंटिन्युअस चेंज. इथला वॉटर लेवलचा चेंज आहे तो कसा आहे, कंटिन्युअसली स्लोली वॉटर लेवल इन्क्रीज करत जाणार. पण मी तुम्हाला सांगितलं एक बिल्डिंग आहे आणि त्याचे फ्लोअर्स काउंट करा म्हटलं. मी एका बिल्डिंगचे फ्लोअर्स काय करायचे आपल्याला, काउंट करायचे आहेत. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर असंच काउंट करणार ना तुम्ही. का काउंट करताना असं करणार, 1/4 फ्लोअर, हाफ फ्लोअर, 3/4 फ्लोअर, 1 फ्लोअर, 1.5 फ्लोअर असं काउंट करणार आहे का तुम्ही? तिथं मिनिमम काउंट करण्याची क्वांटिटी किती आहे, 1 फ्लोअर. 1, 2, 3, 4 असं डायरेक्ट काय होत जातं ते इन्क्रीज. म्हणजे तिथं स्मॉलेस्ट चेंज जो आहे, स्मॉलेस्ट चेंज किती आहे, 1 फ्लोअर. हा काय झाला तिथला स्मॉलेस्ट चेंज. म्हणजे असं डायरेक्ट त्या स्मॉलेस्ट काउंटमध्ये ती व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. कंटिन्युअस चेंज आहे का, दिस इज नॉट ए कंटिन्युअस चेंज. हा डिस्क्रीट फॉर्म म्हणायचं याला. काय म्हणायचं, डिस्क्रीट. म्हणजे हळूहळू हळूहळू फ्लोअर काय वाढत जाणार आहेत का. एक फिक्स क्वांटिटी आहे स्मॉलेस्ट. एक फ्लोअर, आपण एक ब्लॉक घेतलाय, हा अर्धा फ्लोअर घेतलाय का, हाफ फ्लोअर घेतलाय का, नो 1/4 घेतलाय का, डायरेक्ट एक फ्लोअरच घ्यावा लागतो आणि तसं काउंट करत जाणार. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर. वॉटर लेवल इन्क्रीज होताना तसं करतोय का आपण, 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर असं वाढत जाते का एकदम.
इथं कसं वाढत जात आहे, कंटिन्युअस चेंज आहे, स्लोली वॉटरची लेवल काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे याला आपण कंटिन्युअस चेंज म्हणतो. आणि डिस्क्रीट चेंज म्हणजे कसा 1 2 3 4 असं डायरेक्ट वाढत जातं, त्याला काय म्हणायचं, डिस्क्रीट चेंज. स्मॉलेस्ट काउंट असतो, कसला काउंट, हा स्मॉलेस्ट काउंट. आणि मग त्या क्वांटिटीला आपण क्वांटाइज्ड क्वांटिटी म्हणतो. म्हणजे फ्लोअर मोजणं हे काय झालं, क्वांटायझेशन झालं. आणि कंटिन्युअस चेंज म्हणजे वॉटरची लेवल कंटिन्युअसली इन्क्रीज होणं. आणि तो स्मॉलेस्ट काउंट जो असतो त्याला आपण म्हणतो क्वांटम. क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट आहे ही थोडी. आता इथं चार्जमध्ये याला कसं यूज करतो आपण, तर चार्ज इज ऑल्सो एक क्वांटाइज्ड क्वांटिटी. चार्ज कंटिन्युअस असा वाढत जात नाही, कधी कंटिन्युअस इन्क्रीज होणारी चार्ज ही क्वांटिटी नाहीये. तर चार्ज हा एकाच पर्टिक्युलर काउंटमध्ये, स्मॉलेस्ट त्या चेंजमध्ये हा इन्क्रीज होत जातो, चेंज होतो. कसा होणार आहे बघा, सपोज वी हॅव वन बॉडी and this is the second body. Now this first body donates 1 electron to this body. Now there is 1 excess electron on this body. म्हणजे आपण काय म्हणणार, this body is gets positively charged and this body gets negatively charged, कारण याचा इलेक्ट्रॉन यामध्ये गेलाय. Now this has excess number of electrons, this body has excess number of protons. आणि मग याच्यावरती किती प्रोटॉन्स एक्सेस आहेत, 1. and charge on single proton is E. मी आता सिंबल सांगितली होती. दिस व्हॅल्यू E has 1.6 into 10 raised to -19 कुलॉम. नेचर मधला स्मॉलेस्ट चार्ज जो एका प्रोटॉन वरती असतो. म्हणजे इथं एक प्रोटॉन एक्सेस आहे, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज किती, एका प्रोटॉन एवढा, म्हणजे E एवढा चार्ज आहे. नाउ हियर वी हॅव एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सिंगलच आहे. सो हियर वी हॅव -1 E. एकच इलेक्ट्रॉन आहे ना. नाउ सपोज this body transferred 2 electrons from this first to second body. आता यानं 2 इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर केल्यामुळं याच्यामध्ये किती नंबर ऑफ एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. नाउ द चार्ज ऑन दिस बॉडी इज 2 इलेक्ट्रॉन्स. चार्ज किती झाले याच्यावरती, 2 इलेक्ट्रॉन्स. आणि याच्यावरती पॉझिटिव्ह पण किती, 2 एक्सेस प्रोटॉन झाले. 2 इलेक्ट्रॉन कमी झाले की 2 प्रोटॉन वाढले. तिथं वाढले म्हणजे ऍक्च्युली प्रोटॉन कमी झाले म्हणून, इलेक्ट्रॉन कमी झालेत म्हणून प्रोटॉनची संख्या जास्त वाटते आपल्याला. प्रोटॉन तेवढेच आहेत. So here excess number of 2 protons, excess number of 2 electrons. So this body will be has positive charge 2e. This body has positive charge -2e. आणि मग याचा विचार केला तर सपोज असे या बॉडीनं n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रान्सफर केलेत. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेत, n. देन चार्ज ऑन दिस बॉडी इज -ne. चार्ज ऑन दिस बॉडी इज +ne. म्हणजे इथं दोन्ही बॉडीज वरती चार्ज जो आला आहे तो कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन n. म्हणतो 1 काउंट असेल, 2 असेल, 3 असेल. म्हणजे इथं चार्ज जो आहे तो कसा इन्क्रीज होतोय, 1e, 2e, 3e, 4e. असं कधी होईल का, 1.5e किंवा 0.5e. अर्धा इलेक्ट्रॉन इकडे गेलाय असं म्हणणार का तुम्ही, त्यामुळे याच्यावरती 0.5e एवढा चार्ज आलाय. असं कधी होऊ शकणार नाही. गेला तर इलेक्ट्रॉन एक कम्प्युटर जाणार ना पूर्ण त्यामध्ये. त्यामुळे याच्यावरती आलेला इलेक्ट्रॉनचा चार्ज हा 1e. 2 इलेक्ट्रॉन्स गेले तर 2e, 3 गेले तर 3e. 3.5 इलेक्ट्रॉन्स कधी जाणार नाहीत, 4.5 कधी जाणार नाहीत. त्यामुळं हा कंटिन्युअस चेंज नाहीये. म्हणजे 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 असा कंटिन्युअस वाढत जातोय का, 1, 2, 3, 4. आणि म्हणून आपण याला कसली क्वांटिटी म्हणतो, चार्जला क्वांटाइज्ड क्वांटिटी. म्हणजे चार्जचं क्वांटायझेशन होतं, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. अँड टोटल नंबर ऑफ चार्ज ऑन दिस, टोटल चार्ज ऑन दिस बॉडी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग ए फॉर्म्युला. टोटल चार्ज ऑन दिस बोथ दिस बॉडीज Q इज इक्वल टू NE. हा चार्ज किती सांगू शकतो आपण, Q इक्वल टू NE. What is this charge? Here this N represents the number of electrons transferred. N म्हणजे काय झालं इथं मग, N represents the number of electrons transferred from one body to another body. आणि या N च्या व्हॅल्यू किती असतील, +-1, +-2, +-3, +-4 अप टू इन्फिनिटी. +- काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन्स असतील तर -n म्हणणार आपण, प्रोटॉन्स एक्सेस झाले असतील तर +n म्हणणार आपण. त्या टाइप मध्ये n ची व्हॅल्यू घेते. अँड व्हॉट इज E? E इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन और
प्रोटॉन, एका सिंगल इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन वरती असलेला हा काय असतो, चार्ज असतो. अँड दिस इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट. चार्जची व्हॅल्यू फिक्स आहे. एका प्रोटॉन किंवा एका इलेक्ट्रॉन वरती असलेला हा एक काय आहे, इथला चार्ज आहे. लक्षात येते काय सांगतोय. सो दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट दी चार्ज ऑन एनी बॉडी. कुठल्याही बॉडीवरती पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, चार्ज जर कॅल्क्युलेट करायचा असेल इथून पुढे लक्षात ठेवा, यूज दिस फॉर्म्युला. चार्ज ऑन एनी बॉडी, टोटल चार्ज ऑन एनी चार्ज्ड बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला Q इक्वल टू NE. ईची तर व्हॅल्यू डायरेक्ट ही यूजच करायची. एन व्हॅल्यू काय घ्यायची, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर्ड. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एखाद्या बॉडीत रिसीव्ह केले आहेत किंवा डोनेट केलेत आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं ठरवायचं. सपोज एखाद्या बॉडीनं इलेक्ट्रॉन्स रिसीव्ह केलेत, इन्क्रीज झालेत, देन दॅट बॉडी गेट्स निगेटिव्हली चार्जड. आणि एखाद्या बॉडीमधून इलेक्ट्रॉन्स कमी झालेत, रिमूव्ह केलेत, देन दॅट बॉडी गेट्स पॉझिटिव्हली चार्जड. ते साइनही यूज करायला विसरायचं नाही. याला म्हणतो आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज. अँड दीज आर दी 3 प्रॉपर्टीज, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ दी चार्ज. चार्ज आणि मास मध्ये काय रिलेशन असेल सांगा. आता एखादा पार्टिकल जर आपण म्हटलं, देन दॅट पार्टिकल हॅज मास ऑल्सो. पार्टिकल वरती चार्ज आहे, इलेक्ट्रॉन असेल प्रोटॉन असेल, बोथ दीज इलेमेंटरी पार्टिकल्स हॅज स्मॉल मास. त्या पार्टिकलला मास म्हणजे चार्ज आला की मास आलं. तिथं चार्ज असला की काय असणार आहे, मासही असणारच आहे त्याला. दॅट्स वाय इफ देर इज ए चार्ज देर इज ए मास. चार्ज असेल तर काय असतो तिथं, मासही असतो. बट देर इज वन रिलेशन. एक आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थेरी आहे, खूप इंटरेस्टिंग, जे MSc लेवलवर गेल्यानंतर आपल्याला डिस्कस करायला मिळते. आइन्स्टाईन्स रिलेटिव्हिटी थेरी काय सांगते, इफ द बॉडी इज इन मोशन, बॉडी जर मोशन मध्ये असेल, देन इट्स मास इन्क्रीजेस. हे ऐकायला आपल्याला खरं वाटत नाही पण हे ट्रू आहे. आइन्स्टाईनच्या या थेरीचा यूज करून टाइम ट्रॅव्हल, भविष्यात जाणं, टाइम डायलेशन, बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत या त्या रिलेटिव्हिटी थेरीमध्ये सांगतात. आइन्स्टाईनने सांगितलं इफ ए बॉडी हॅज ए मास m, ओके, अँड दिस बॉडी इज इन मोशन. एक बॉडी आहे ज्याला मास m आहे आणि ती मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये असताना त्याची जी मासची व्हॅल्यू असते, ती मासची व्हॅल्यू असते m0 अपॉन √1 - v²/c². यांचं मिनिंग लक्षात ठेवा आधी. व्हॉट इज m0? m0 इज द रेस्ट मास. रेस्ट मास म्हणजे तीच बॉडी स्टेशनरी असताना त्याचं असलेलं मास किती, m0. आणि तीच बॉडी आता मोशन मध्ये आहे, इन विथ व्हेलॉसिटी v. त्याची व्हेलॉसिटी किती आहे त्या बॉडीची, v. आणि त्यावेळी ती बॉडी मोशन मध्ये असताना त्याचं मास किती आहे, m. देन दिस m इज ऑलवेज ग्रेटर दॅन m0 असं आपल्याला आइन्स्टाईननं सांगितलंय. मॅथमॅटिकली त्यानं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे त्याच्या स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये. म्हणजे त्यानं असं सांगितलंय की जर मास, एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याचं मास इन्क्रीज होतं. प्रॅक्टिकली का पॉसिबल नाहीये, बिकॉज दिस व्हेलॉसिटी इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू c. c म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, कॉन्स्टंट युनिव्हर्सल 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम हा कॉन्स्टंट आहे. आणि मग लाईटच्या व्हेलॉसिटीला जर आपण कम्पेअर केलं तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही खूप स्मॉल असते. एवढी स्मॉल असते की हा जो रेशो आहे, हा रेशो या c चा स्क्वेअर आहे परत, म्हणजे 10⁸ चा 10⁻16 होणार. आणि मग हा रेशो हा एकदम स्मॉल असतो, निग्लिजिबल असतो. त्यामुळे आपण याला 0 ही घेऊ शकतोय. मग हे √1 राहतं 1 आणि m इक्वल टू m0. म्हणजे आपल्याला आपण रेस्ट असतानाचं मास आणि मोशन मध्ये असतानाचं मास सेमच वाटतं, कारण तो चेंज एवढा स्मॉल आहे की तो आपल्याला डिटेक्टच होत नाही. पण जर आपण लाईटच्या स्पीडनं गेलो असेल तर, आपण कसल्या स्पीडनं गेलो असतो, लाईटच्या स्पीडनं, तर मग आपलं मास बघा बरंचसं काय झालं असतं, इन्क्रीज झालं असतं. असं आपल्याला आइन्स्टाईनचं म्हणणं आहे. म्हणजे इथं मोशनमध्ये मला सांगायचं आहे की एखादं ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याचं मास इन्क्रीज होतं, बट इट्स चार्ज डू नॉट इन्क्रीजेस. त्याच ऑब्जेक्टवरती जर Q एवढा चार्ज असेल तर ते मोशनमध्ये असू द्या, रेस्ट असू द्या, त्याचा चार्ज आहे तेवढाच राहतो. हा फक्त दोघांमध्ये मला रिलेशन सांगायचं आहे. मास चेंज होऊ शकतं बट चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. चार्ज
काही त्यामध्ये काय होत नाही, चेंज होत नाही. या टाईपमध्ये आपण फक्त चार्ज आणि चार्जिंगशी रिलेटेड काही बेसिक पार्ट जो आहे तो स्टडी केला. कारण हा बेसिक पार्ट जर व्यवस्थित कळाला असेल तर मग आपल्याला हा इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक इझिली लक्षात येईल. ओके, सो व्यवस्थित या कन्सेप्ट लक्षात ठेवा.